अमरावती विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख आपल्यासोबत आहेत. त्यांना आत्ताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे. प्रकृती कशी आहे त्यांची आणि त्या दरम्यान काय काय बोलणं झालं, आरोप झाले, त्याबद्दल विचारूया. हर्षजितजी, कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर काय सांगतायत? काय निघालं शेवटी? मी 5 दिवस हॉस्पिटलमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे ॲडमिट होतो. या 5 दिवसात सुरुवातीला माझ्या छातीत दुखत होतं आणि घाम येत होता, म्हणून त्यांनी इमिजिएट माझी दुसऱ्या दिवशी एन्जिओग्राफी करून घेतली. एन्जिओग्राफी केल्यानंतरही एन्जिओग्राफी असं खूप जास्त त्याच्यात प्रॉब्लेम नव्हता. तरी पण मला अस्वस्थ का वाटत आहे, म्हणून त्यांनी बाकी टेस्ट केल्या आणि सोनोग्राफीमध्ये मला 11 mm चा आणि एक 6 mm चा असे 2 किडनी स्टोन डिटेक्ट झाले, ज्याच्यामुळे मला कंटिन्युअस वॉमिटिंग फिलिंग, थोडंसं हल्लं तर पेन आणि एकदम अस्वस्थ वाटायचं. तर त्याच्यामुळे मला तिथे ॲडमिट राहावं लागलं. त्याच्यावर त्यांनी उपचार केले आणि मला इमिजिएट ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला लेझरद्वारे, कारण तो 11.6 mm चा स्टोन म्हणजे तसा निघत नाही आणि तो फार क्रिटिकल राहतो काढणं. तर लेझरच्या द्वारे त्यांनी मला सांगितल्यावर मग मी त्यांना सांगितलं की ऑलरेडी माझं हे इलेक्शनचं कॅम्पेनिंग चालू आहे, तर कृपया हे ऑपरेशन तुम्ही 8 दिवस डिले करा. तोपर्यंत तुम्ही जे काही मेडिसिन्स द्याल ते द्या. तर तेव्हा त्यांनी ॲग्री केलं. मला डिस्चार्ज द्यायला ते तयार झाले, पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला कम्प्लीट जोपर्यंत ऑपरेशन करत नाही तोपर्यंत 8 दिवस तुम्हाला रेस्ट करावी लागेल आणि त्याच्यात तुम्हाला जास्त हालचाल करता येणार नाही, अन्यथा तुम्हाला प्रकृती एकदम तुमची प्रॉब्लेम होईल, अनबेरेबल तुम्हाला पेन होईल. त्याच्यामुळे मग आता मला त्यांनी 8 दिवस मला घरूनच जे काही कॅम्पेनिंगचं काम करायचं ते करावं लागेल. पण हे जे 5 दिवस गेले हे फार महत्वाचे होते. तुमच्या आयुष्यातला, राजकीय आयुष्यातला सर्वात मोठा क्षण होता. तुम्हाला विधान परिषदेची काँग्रेसची तिकीट मिळाली होती. पण आता 5 दिवस झालेले आहेत. जे काही झालंय ते झालंय. त्याच्यामुळे नुकसान पण झालंय दोन बाबतीत. एकतर तुमच्यावर आरोप झाले, यशोमती ठाकूरांनी सरळ 15-18 कोटी तुम्ही घेतले असावेत असा आरोप केला, आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम झाला आणि तुमच्या तब्येतीचा जो विषय झाला तो झाला, आणि बदनामी सारखं हे सगळे वक्तव्य समोर आलेत. काय तुम्ही त्याच्या बाबतीत करताय? बघा, आरोपाच्या बाबतीत तर रागाच्या भरात तर काही बोलून गेलं असेल, कारण सुरुवातीला मी 2-3 दिवस पूर्ण प्रचार केला. मी अंजनगाव, चिखलदरा, त्याच्यानंतर परतवाडा, दर्यापूर, तिवसा, त्यानंतर अमरावती महानगरपालिकेचे नगरसेवक जवळपास 1,200 लोकांना मी पर्सनली भेटीगाठी झाल्या आणि त्याच्यानंतर अचानक माझी तब्येत अस्वस्थ वाटत असल्यामुळे मी नागपूरला आलो आणि ॲडमिट व्हावं लागलं. त्याच्यात माझे 5 दिवस गेले. त्या 5 दिवसात सुरुवातीला 1-2 दिवस कदाचित त्यांना ही कल्पना नसेल, तर त्यांनी चुकीचे आरोप करणं चालू करून दिले रागाच्या भरात. नंतर बोलणं झालं का तुमचं काही यशोमती ठाकूर आणि बाकी नेत्यांशी? बाकी नेत्यांशी आज माझं बोलणं होईल, कारण डॉक्टरांनी मला ट्रेस असल्यामुळे प्रत्येक याला बोलायला मनाई केली होती आणि एवढे आरोप प्रत्यारोप चालू होते की मी शांत बसून गेलो. त्याला मी प्रत्युत्तर दिलं की हे सगळं चुकीचं आहे. या बाबतीत मी माझं स्पष्टीकरण ऑलरेडी तुमच्याच न्यूज चॅनलच्या लोकांना दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर यशोमती ताईंचं पण कोणताही आरोप किंवा अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही आहे. पण त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शांत झाल्या. रागाच्या भरात त्यांच्याच्याने काही झालं असेल. हर्षजीतजी, पण तरीही तुमचे जे विरोधक आहेत, कदाचित ज्यांना तिकिटाची आवश्यकता होती, अपेक्षा होती, पण तुम्हाला तिकीट देण्यात आलं त्यामुळे कुठेतरी ते नाराज झाले, त्यांच्याकडून असं बोलण्यात जात आहे की कुठेतरी यांनी पक्षाध्यक्षांना, प्रदेशाध्यक्षांना सांगायला पाहिजे होतं, त्यांना सुद्धा सांगितलं नाही. तुमचं बोलणं झालं होतं का हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी, किंवा आता होणार आहे का? काय वस्तुस्थिती काय? स्थानिक पातळीवरील सगळ्या नेत्यांच्या माझ्या भेटीगाठी झाल्या. प्रत्येकांना मी माझ्या परीने माझा परिचय दिला आणि मी एक सक्षम कॅन्डिडेट उमेदवार आहे हे त्यांना पटवून दिलं. ह्या सगळ्या गोष्टी एक 4-5-6 दिवसाच्या घडामोडीत त्यांना पटल्यावरच त्यांनी हा निर्णय घेतला की मला तिकीट देऊन उमेदवारी देण्याच्या बाबतीत. नाही, तुमच्या सोबत ही जी मेडिकल कंडिशन झाली त्यानंतर वस्तुस्थितीची जाणीव तुम्ही प्रदेशाध्यक्षांना दिली का? माझा थेट प्रश्न आहे. नाही, त्या बाबतीत, कारण मी आजच डिस्चार्ज झालो. आता या सगळ्या बाबतीत मी माझ्या वरिष्ठ पातळीवरील जेवढेही स्थानिक नेते आहे अमरावतीचे, आणि कोणीतरी ते चुकलं असं वाटतं तुम्हाला? तुमच्याकडून कोणीतरी त्यांच्याशी बोलायला पाहिजे होतं, हायकमांड सोबत बोलायला पाहिजे होतं. हा, माझ्या तब्येतीने मी जरी बोलू शकत नसलो तरी माझ्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी या गोष्टीच्या बाबतीत त्यांच्याशी, आणि मला वाटतं ते बोलले आहे, त्यांच्याशी बोलले आहे ते. कोण कोण बोलले? मी असं न्यूजमध्ये किंवा पेपरमध्ये ऐकलं आहे की वाचलं आहे की ते त्यांच्याशी चर्चा झाली आहे त्यांची. कोणाशी कुणाची चर्चा झाली?
सगळेच माझे जेवढे स्थानिक वरिष्ठ पातळीवरचे काँग्रेसचे नेते आहे त्यांची हर्षवर्धन सपकाळ साहेबांसोबत चर्चा झालेली आहे या बरं, बाबतीत. एक शेवटचा प्रश्न. आता 18 तारखेला मतदान आहे, फार कमी वेळ उभा आहे, कमी उरलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की अ, किती नेगेटिव्ह किंवा किती प्रतिकूल परिस्थिती आहे तुमच्यासाठी? प्रामाणिकपणे काय वाटतं तुम्हाला? बघा, आता तब्येतीचं आरोग्याचं कारण तर हे नॅचरल आहे, याला माझ्या हाती काहीही नव्हतं. याच्यात माझे 5 दिवस गेले आणि आताही मला डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितली आहे. पण माझे काही जे जवळचे कार्यकर्ते आहे ते प्रत्येक ठिकाणी पर्सनली मतदारांच्या भेटी घेऊन मला मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. माझं डिजिटल माध्यमातून ऑलरेडी 10 दिवसापासून इलेक्शन कॅम्पेनिंग चालू आहे. प्रत्येक मतदारापर्यंत माझा एक व्हॉइस रेकॉर्डिंग कॉल आणि व्हॉट्सअप फ्लायर जात आहे. आणि आता इथून मी जरी रेस्ट करणार आहे तरी मी आता प्रत्येक मतदाराला स्वतः पर्सनली फोन कॉल करून त्यांना मला मदत करण्याचे, मला मतदान करण्याचे विनंती करून आवाहन करणार आहे. यावरूनच आता एक शेवटचा प्रश्न असाही उभा राहतो की आता ज्या पद्धतीनं दिसतंय सगळं, तुम्हाला कितपत खात्री वाटते की तुमचा विजय होईल? कारण एक ट्रेंड मध्येच झाला की कित्येक काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवसांनंतर आपला अर्ज मागे घेतला, त्यामुळे कुठेतरी तुमच्यावरती सुद्धा शंका आली. साहेब बघा, मला जर अर्ज मागे घ्यायचा असता तर 4 तारीख ही ऑफिशियली विड्रॉलची डेट होती. मला जर असं काही करायचं असतं, बाकी ठिकाणच्या चर्चा तुम्ही ऐकल्याच आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या. मी असं काही केलं नाही. आणि त्याच्यानंतरही माझं त्या पिरियडमध्ये कॅम्पेनिंग चालू होतं. त्याच्यानंतरही माझं कॅम्पेनिंग डिजिटलच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचत आहे. मी हे पूर्णपणे बंद केलं असतं. जर मला जर याच्यात एक इंटरेस्ट नसता किंवा मला लढतीतून मागे यायचं असतं, हे मी पूर्ण बंद केलं असतं आणि तुमच्या लोकांना मी फेस केलं नसतं. मी कुठेतरी निघून गेलो असतो. पण मी हे काही केलेलं नाही. मी माझं नागपूर आणि अमरावती या दोनच ठिकाणी आहे आणि आरोग्याच्या कारणामुळे मी हॉस्पिटलमध्येच होतो. हे तुम्ही लोकांनी स्वतः येऊन बघितलेलं आहे. निकाल काय लागेल? निकाल आता 18 तारखेला मतदान आहे. 22 तारखेला मतमोजणी होईल. माझं प्रत्येक मतदाराला कोणत्याही पक्षाचा असो, माझ्या परीने मी आवाहन करेल, विनंती करेल. त्याच्यानंतर त्यांच्या इच्छाशक्तीवर सगळ्या गोष्टी आहे. पण माझ्या विनंतीस मान देऊन त्यांनी मला चांगलं मतदान जर सगळ्यांकडून झालं तर माझ्या परीने चांगला निकाल माझ्या साईडने म्हणजे माझ्या बाजूने लागेल अशी मला अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. तर हे होते हर्षदीप देशमुख. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे, किडनी स्टोनमुळे त्यांचे महत्वाचे 5 दिवस प्रचाराचे निघून गेलेले आहेत, पण तरीही त्यांनी अजून उमेद सोडलेली नाही आहे आणि त्यांना असं वाटतं की कुठेतरी अजूनही मतदार त्यांच्या बाजूने कौल देतील. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.